पोहोचला नसता. तर एक महत्त्वाची बाब म्हणजे आपण जे धम्मप्रचारक आहेत त्यांना खरोखर म्हणजे भूतकाळाचे अजूनही आहे, भविष्य काळातही होणारे आहेत, त्यांच्याबद्दल फार आदर व्यक्त केला पाहिजे. कारण धम्म हा अतिशय महत्त्वाचा आहे, फारच महत्त्वाचा आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला समजत नाही, आपल्याला जीवन कसं आहे हेही कळत नाही, आणि त्यामुळे आपण खूपदा चुकीचे निर्णय घेत असतो, आणि त्या चुकीच्या निर्णयामुळे आपणही दुःखी होतो आणि इतरांनाही दुःखी करतो. पण धम्म सांगणाराच आपल्या जीवनामध्ये जर कोणी असेल तर तो फार महत्त्वाचा आणि मोलाचा व्यक्ती असतो. तर म्हणून बुद्ध असे म्हणतात की धन्य ती लोक ज्यांनी धम्मासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलेलं आहे. तर खरं म्हणजे आजच्या दिवशी आपण जे भूतकाळात होऊन गेलेली आहे, अजूनही करत आहे, त्यांच्याविषयी आपण आपला आदरभाव व्यक्त केला पाहिजे, की त्यांच्यामुळे आपल्याला धम्म मिळत आहे. कारण धम्म फक्त वाचणं याच्यात नाही आहे. तर बुद्ध म्हणतात की धम्म वाचनामध्ये नाही आहे, पुस्तकात नाही आहे. तर धम्म हा प्रत्यक्ष जीवनात आहे, आचरणात आहे. म्हणजे त्याला जर कुठे आपल्याला ओळखता येते ते म्हणजे आचरणात. दुसऱ्या कुठल्याही बाबीमध्ये आपल्याला धम्म समजू शकत नाही. पुस्तकांमधून धम्म समजत नाही. शब्दांची फक्त आपण उलाढाल्या करत राहतो, दुसरं काही नाही. शब्द इकडे तिकडे फेकत राहतो, त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणून धम्म हा आपल्या जीवनासाठी अतिशय मोलाचा, महत्त्वाचा आहे. नाही, जास्त सिरियस होऊ नका. वेळेबद्दल वगैरे बोललो तर मोठे गंभीर झालं तर मलाच भीती वाटू लागली. तर एनिवे एक गोष्ट सांगतो आणि त्या गोष्टीने आपण सुरुवात करू. गोष्ट आहे नागपूर स्टेशनवरून कोणती असते मुंबईला जाते सेवाग्राम. सेवाग्राम जाते का मुंबईला? हां, जाते कन्फर्म जाते. तर सेवाग्राम सुटते आणि मग काय होते की प्रवास सुरू होऊन जातो. पॅसेंजर सगळे बसून जातात आणि बसल्यानंतर मग सगळे आपापला सामान सेट करून देतात आणि मग निवांत बसतात. लोक धावपळ करून येतात आणि सगळं ट्रेन सुटली त्याची वाटच पाहत राहतात आणि ट्रेन सुटते, सगळं मस्त रिलॅक्स बसतात. आता काय करायचं? मग बोलणं चालणं सुरू राहते. तुम्ही कुठून आलात, तुम्ही कुठून आलात, कुठले आहात, काय करता, कुठे काम करतात, असं सुरू होते. ते एक वयोवृद्ध व्यक्ती असतो आणि एक तरुण मुलगा असतो. तर ते संवाद साधतात. संवाद साधल्यानंतर ते काय बोलतात एकमेकांना, तुम्ही कुठे राहता? त्या मुलाला ते वयोवृद्ध व्यक्ती विचारतात. तो म्हणतो की मी मुंबईला. तर तो पण विचारतो तुम्ही कुठे राहतात? तो म्हणतो की मी पण मुंबईला. अच्छा, कोणत्या ठिकाणी? तो म्हणतो मी वरलीमध्ये राहतो. मग तो पण विचारतो तरुण मुलगा, तुम्ही कुठे राहता? तर तो म्हणतो मी पण वरलीमध्ये राहतो. अच्छा, वरलीमध्ये कुठे राहतात? तर तो सांगतो त्या कॉलनीचं नाव. तर तोही विचारतो की तुम्ही कुठे राहता? तर तोही तोच नाव सांगतो. अरे जवळच झालं म्हणते तुमचं. आणि हे सगळे लोक पाहत असतात आणि मग काय होते की ते विचारतात की ब्लॉक नंबर कोणता आहे? तो सांगतो हे ब्लॉक नंबर आहे. मग तोही विचारतो तुमचा ब्लॉक नंबर काय आहे? तर तो म्हणतो माझाही तोच आहे. अरे आश्चर्य, आपण खूपच जवळचे झालो, पण अजून भेटलं नाही म्हणते आपण. हा, मग पुन्हा तो विचारतो की तुमचा रूम नंबर काय आहे? तर तो म्हणतो माझा हे रूम नंबर आहे. मग तो पण विचारतो की बाबा तुमचा रूम नंबर काय? तर तोही तेच सांगते. आता मोठा आश्चर्य झालं. शेजार पाजारची लोक मोठ्या कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत राहतात की नेमकं घडत काय. तर मग ते गोंधळून जातात आणि मग त्यांच्याकडे येऊन ते विचारतात, हे काय चाललं आहे? आम्ही पाहून राहिलो बऱ्याच वेळेस पासून तुम्ही संवाद करता, तुम्ही सगळं जे जे हे सांगतात तुम्ही ते सांगतात, हे कसं काय शक्य आहे? तर मग तो तरुण मुलगा काय म्हणते, नाही गोंधळून जाऊ नका म्हणते, खरं म्हणजे आम्ही बापले काम. तर ते म्हणते मग तुम्ही असं नाही टाइमपास करत होता. इथे गोष्ट संपली. बरोबर, तुम्ही हसलं तर मला फार चांगलं वाटतं. तर खरं म्हणजे धम्म कधी कधी आपण टाइमपास करतो.
आणि असं म्हणतात की टाइमपास म्हणून पाहिलं तर धम्म तो शिरत नाही. म्हणून धम्माला टाइमपास म्हणून अजिबात पाहत नका. म्हणजे आता काहीच नाही आहे, घरी गमत नाही तर चला वर. आता घरी काही तेवढं हे नाही, तर इकडे दोन लोक ऐकतात तर चला टाइमपास करतो. धर्म म्हणजे चर्चा केली आणि त्या चर्चेमधून काय निष्पन्न तर काहीच नाही. इट इज टाइमपास. तर असं म्हणतात की धर्माला कधीही टाइमपास करता कामा नये.